नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. एलएस मराठीच्या स्पेशल बुलेटिन मध्ये स्वागत आहे. बातम्या पाहण्याच्या आधी घेऊयात वेगवान हेडलाईन्सचा आढावा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला. शिवसेनेच्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीमुळे पीएम मोदींसोबतची भेट महत्वाची. राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलला. नवे सल्लागार प्रशांत किशोर यांचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना सल्ला. सूत्रांची माहिती. सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद जाणार का, प्रश्न निर्माण. ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या ओमराजे निंबाळकरांच्या योगाभ्यासाबद्दल पंतप्रधान मोदींनी घेतली माहिती. शिवसेनेच्या 7 खासदारांसोबत मोदींची स्वतंत्र चर्चा केल्याची सूत्रांची माहिती. मुंबईच्या महापौर रितू तावडेंना धमकीचा ईमेल. महापौर कार्यालयासह विविध ठिकाणी बॉम्बस्फोटाची धमकी. मुंबई पोलीस सतर्क. हिना गावित यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी विजय चौधरी यांनी त्यांच्या मुलाला अटक. रक्षा खडसेंनाही चौधरींनी केली होती शिवीगाळ. अमरावती शहरातील पंचवटी परिसरातील प्रसिद्ध हॉटेल रोशनी अँड स्वीट्सवर एफडीएची अचानक धाड. हॉटेल अस्वच्छ असल्यानं थेट परवानाच रद्द. या पाहिल्या काही वेगवान हेडलाईन्स. आता पाहूयात बातम्या सविस्तर. बातमी पहिली. लक्ष्मण हाके आणि कोण प्रसाद लाड यांना दाखवणार, हाके यांचं वक्तव्य. ओबीसी आरक्षणाबाबत जरांगेंना समजावून सांगू, जरांगे यांचा केमिकल लोचा झालाय. लक्ष्मण हाके म्हणतात. समोर आले तर लाड यांना कानाखाली लावणार, असंही हाके म्हणतायत. हाके कोण आहे हे प्रसाद लाडच्या बापाला चांगलं माहिती आहे. त्यामुळं हाके ज्या प्रवर्गाची भाषा बोलतोय ना प्रसाद लाड, त्या तुझ्या भाजपचा पहिला इतिहास वाचून घे. हा भाजप वाड्या वस्त्या तांड्यावरती न्यायला माननीय अण्णासाहेब डांगे, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे, नासफ फरांदे आणि ओबीसी मधले छोटे मोठे घटक तुमचेच नेते म्हणतात की भाजपचा डीएनए ओबीसी आहे. त्यामुळे प्रसाद लाड, आमच्या मागे जरी काय 2, 4, 5 माणसं नसतील आणि मला जर तू ओळखत नसशील, आपण निश्चित आमने सामने एकदा भेटल्यावर मी माझी ओळख करतो. उबाटा गटाच्या शिवसेना नेत्या सुषमा अंधारे आपलं प्रतिक्रिया देताना म्हणतायत की शिंदेंना स्वतःला मराठा मॅन म्हणून स्थापित करायचंय. फडणवीसांना शिंदेचा डाव उधळून लावायचा आहे. राजकीय संघर्षात सामान्य मराठा समाजाचं नुकसान होत आहे. मराठा मॅनच्या राजकारणावरून सुषमा अंधारेंची शिंदेंवर जोरदार टीका तिथं केलेली आहे. चमकदार कामगिरी कर. रिल लाईफ आणि रिअल लाईफ यामध्ये फार मोठा फरक आहे. हे देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या माणसाला फार चांगलं कळत असेल. त्यामुळे रिअल लाईफमध्ये आपण फार चमकदार कामगिरी करण्यापेक्षा रिअल लाईफमध्ये चमकदार कामगिरी केलेली केव्हाही चांगलीच. अगदी याच न्यायाने रामायण चित्रपटाला ऑस्कर चित्र पुरस्कार मिळावा यासाठी विशेष प्रयत्न करणारे फडणवीस यांनी मुळात रामायण ज्या प्रभू श्रीरामांच्या जीवनी संदर्भात लिहिलं गेलं, त्या प्रभू श्रीरामाच्या मंदिरात जी दानपेटीतनं चोरी झाली, या चोरीतल्या नेमक्या आरोपींना कधी पकडलं जाईल, जे मूळ आरोपी आहेत त्यांच्यावर कधी दोषारोप पत्र दाखल होईल, आणि ते दोषारोप पत्र दाखल झालं नाही तर मी इथल्या ज्युरींवर, इथल्या जजेसवर, इथल्या न्याय व्यवस्थेवर निराश होईल, असं कधीतरी देवेंद्रजी जर म्हणाले तर मला असं वाटतं की राज्याच्या मुख्यमंत्र्याला अत्यंत साजेसी भाषा त्यांच्या तोंडी येईल. चित्रपटाला पुरस्कार मिळाला नाही मिळाला ही भाषा म्हणजे अगदीच काहीतरी बॉलिवूड स्टाईलची झाली. आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात, तेव्हा आपल्याकडून अपेक्षा आहे की प्रभू श्रीरामाच्या मंदिरातल्या दानपेटीच्या चोरीबद्दल आपलं नेमकं काय म्हणणं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांचा 2 दिवसीय नाशिक दौरा पार पडतोय. राज ठाकरेंच्या उपस्थितीत अनेकांचा तिथं प्रवेश केला जाणार आहे. लोकांची पदभरती करून तिथं अनेकांचा पक्ष प्रवेश होणार आहे. राज ठाकरे 2 दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे हे आढावा घेणार आहेत. वळूयात पुढच्या बातमीकडे. ओबीसी अधिवेशनाला फडणवीस जाणार नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. बंगळुरूत ओबीसी महासंघाचं अधिवेशन.
कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार सहभागी होणार आहेत. डी.के. शिवकुमार उपस्थित राहणार आहेत, तर फडणवीसांची गैरहजेरी तिथं राहणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून माहिती देण्यात आली आहे, ते ओबीसी अधिवेशनाला जाणार नाहीयेत. बंगळुरूत ओबीसी महासंघाचं अधिवेशन पार पडणार आहे. तिथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गैरहजेरी तिथं राहणार आहे. वळत पुढच्या बातमीकडे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी काल मी जेनझीवर डोळे बंद करून विश्वास ठेवू शकतो असं वक्तव्य केलं होतं. यावरून आता सुषमा अंधारेंनी टीका केली आहे. जर डोळे मिटून कोणावर विश्वास ठेवायचा असेल तर मी जेनझीवर विश्वास ठेवेन असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. याचा अर्थ जेनझींनी मोदींवर टीका केली किंवा त्यांना ज्या शिव्या दिल्यात त्या बरोबरच होत्या. अंधभक्त उगाच जेनझींना संस्कृती शिकवत बसलेत. आता या घोषणांचं काय करायचं? 56 इंच का छोटा बंदर बाल नरेंद्र बलात्कारी कहाँ मिलेंगे, बीजेपी के दफ्तर में मिलेंगे. भ्रष्टाचारी कहाँ मिलेंगे, बीजेपी के दफ्तर में असं सुषमा अंधारेंनी ट्विट करत म्हटलंय. आपण पाहिल्यात काही सविस्तर बातम्या. आता वळूयात महत्वाच्या घडामोडींकडे. व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणात भाजप नेते विजय चौधरींना पोलिसांकडून अटक. महिला पदाधिकाऱ्यांबाबत कथितरित्या आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला होता गुन्हा. शहापूरमधील सापगाव, गोटेघर आणि घोरपडी पुलावरील खड्डे पाण्यातच बुजवले जात असल्यानं नागरिकांचा संताप. खड्ड्यात पाणी असतानाच माती टाकून खड्डे बुजवणं ते किती दिवस टिकणार असा नागरिकांचा प्रश्न. साताराच्या पुसे सावळी येथे पळशी रस्त्याची दुरवस्था, पुलावर पडले मोठे भगदाड, नागरिकांकडून संताप व्यक्त. सततच्या पावसामुळे लोणावळा परिसरात वाहतूक विस्कळीत, दगडमाती रस्त्यावर पडल्यात. दरड हटवून वाहतूक पूर्ववत करण्याची नागरिकांकडून मागणी केली जाते. रायगडमधील खरबई गावातील स्मशानभूमीची दुरावस्था, स्मशानभूमीतील पत्रे जीर्ण होऊन पडण्याच्या स्थितीत. ग्रामपंचायत आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे स्मशानभूमीच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष. पुण्यातील आंबेगाव भागात स्मशानभूमी आणि शेड नसल्यानं पावसात ताडपत्री टाकून करण्यात आली दशक्रिया विधी, नागरिकांमधून संताप व्यक्त. लातूरच्या खरोळा गावात मागील 3 महिन्यांपासून रेशन मिळत नसल्याचा आरोप, नागरिकांकडून उपोषण करत रेशनचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणीतून 16 गाढव चोरीला गेलेत. सर्व गाढवांची किंमत अंदाजे 5 लाख. गाढव मालकांमध्ये मोठी खळबळ. पुण्याच्या कोयाळी भाणोबाची येथे मध्यरात्री ब्रेझा कॅरी सीएनजीची जोरदार धडक, अपघाताचा थरारक क्षण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. साताऱ्यात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने स्नॅचिंग करणारा निघाला ज्वेलर्सचा व्यावसायिक. पोलिसांमध्ये सापळा रचून आरोपीस अटक. 12 लाख रुपयांचे चोरीचे दागिने जप्त. या होत्या काही महत्वाच्या घडामोडी. अशाच घडामोडी पाहत राहण्यासाठी पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.